सेशनला बसलो होतो. अचानक एक सेशन्स कोर्टाचा रिटायर्ड झालेला जज धावायला लागला आणि सगळे कॉन्स्टेबल धावायला लागले. मी म्हटलं याला कशी काय घाबरत आहे सगळे? अरे म्हणजे सर मागं आहे. मी म्हटलं काय झालं? अरे रिटायर्ड झाला म्हणे, याची कोणी माझं मारली म्हणे, माझा रिपोर्ट झाले. आता आम्हाला का मानसिक ते मर्डर का कमी झाले का म्हणजे आम्ही माझा इन्व्हेस्टिगेशन करू आणि याचं ऐकलं नाही डायरेक्ट सिटीला करून लावतो. मी एवढंच करतो की एका घेऊन दिला पण आयचा एका घेऊन दिला ते सांगत नाही. आणि साहेब तुम्ही आले नाही त्या पोराला माझं मारले, मी लवकर चला. तिथे जे ठाणेदार होते माझे स्टुडंट, मला असं वाटतं म्हटलं सायकोलॉजिकल केस आहे, चला म्हटलं तुम्ही आता काम सोबत म्हटलं एक पीआय एक एपीआय 2-3 कॉन्स्टेबल मी आम्ही गेलो त्याच्या घरी. त्याच्या घरी गेल्यानंतर त्यांनी शेजारचा पोरगा बोलावला. हा या पोराला आवाज द्यावा, शेजारचा पोरगा साहेब आणि माझं रेगच मारला. तो म्हणे सर हे मागं जर म्हणे काका मी कशाला माझं मारणार आहे, माझं माझ्या घरी यायचं म्हणजे तुला दूध घालायचं. हा म्हणजे माझं मीच मारलं. सगळ्या कॉलनीत चर्चा केली म्हणजे माझं रेग मारलं, मी कशाला मारणार आहे साहेब माझं. तो सांगत असताना मी सायकोलॉजिस्ट, माझं बिहेवियर सायकोलॉजी अभ्यास. तो सांगत असताना त्याचा 5व्या वर्गाचा नातू कंटिन्यू मोबाईलवर गेम खेळत होता आणि तो ऐकत पण नव्हता काय चालू. मी म्हटलं त्या ठाणेदारांना म्हटलं याचा मोबाईल जप्त कर. त्यांना सांगितलं म्हटलं तुमच्या नातवाचा मोबाईल जप्त करायचा. नातवाचा काय समज झाला नाही साहेब इन्व्हेस्टिगेशनसाठी मदत करायला लागली. एका तासासाठी फक्त तुमचा नातवाचा मोबाईल आहे. साहेब त्याच्या नातवाचा मोबाईल घेतला, तो सायबर क्राईमला गेला. सायबर क्राईमला गेल्यानंतर पुन्हा त्या जजला बोलावलं आणि विचारलं की 9 तारखेला रात्री 10 वाजता तुम्ही जो कोर्टात कोर्ट घालून जात होते तो कोर्ट चालला का? हो कोर्ट चालला. 13 तारखेला तुमच्या 4 चक्क्याची हवा सोडली का? हो कोर्ट गॅस कोर्टाने गेला का? म्हटलं साहेब हे सर्व तुमचा नातू करत होता आणि स्लायडर नावाचा तो गेम खेळत होता. माझं मारणं टास्क होती साहेब, माझं मारणं टास्क होती. सर मी गेल्या 10 वर्षापासून कॉलेजमध्ये जाऊन सांगत आहे की विद्यार्थ्यांना तुम्ही मोबाईल पासून गेमच्या दूर राहा, कारण मोबाईल गेम तुम्हाला हिप्नोटाईज करते. कशाला जाता? 15 दिवस किंवा 20 दिवसांसाठी गाझियाबादमध्ये 3 मुलींनी आत्महत्या केल्या. माहिती का? 3 मुलींनी, सगळ्या बहिणींनी. एक फ्लॅश नावाचा एक कोरियन गेम ते खेळत होते. त्या गेममध्ये 3ही मुलींनी रात्री 2:30 वाजता एका मागून एक उड्या टाकून जीवन संपवून टाका अशी टास्क होती. त्यामुळे 3ही बहिणींनी आत्महत्या केली. जेव्हा त्या जजला सांगितलं साहेब हा स्लायडर नावाचा गेम आहे आणि हा तुमचा नातू खेळत आहे आणि माझं मारणं याची टास्क होती आणि शेवटची टास्क मध्ये कुठली असते त्याला सांगितलं होतं त्या स्लायडर मध्ये शेवटची टास्क ही आहे तिथे 12 वाजता बिल्डिंग आहे, तिथं जायचं, वरचं गच्चावर जायचं, छान सेल्फी काढायचं आणि तिथून आत्महत्या गेम खेळून आत्महत्या केल्या जातं. गेम खेळून तुम्हाला हिप्नोटाईज केलं जातं. तुम्हाला रील्स पुन्हा पुन्हा का पाहावं वाटतं त्याने डोपामाइन क्रिएट होतं. रील्स पाहणं हा एक आजार आहे. कधी कधी पूर्ण वेळ कसा जातो माहिती पडत नाही. तुम्ही पहा ट्रेनमध्ये प्रवास करायचे, एक काळ असा होता की जेव्हा आपण ट्रेनमध्ये प्रवास करायचो तर 1 ते 2 आपले मित्र बनायचे साहेब. आता ट्रेनमध्ये कोणीच कोणासोबत बोलत नाही. तो त्याचं चालू लागलं आपलं चालू लागलं. घरातले बायकोच्या मोबाईलमध्ये सुरू राहते पोराचं पोरांसोबत आणि ते आजकाल संवाद आपला गावात झाला आहे. घरात मोबाईल मोबाईलमुळे तुमची मेमरी कमी होते. फक्त मोबाईलच्या गेमचा एवढाच एक फायदा झाला साहेब, या मुलांना पोरगीला
शिकण्याची गरज नाही, यांना अलाइनमेंट डायरेक्ट येते. हे डायरेक्ट बोललं जातं, हे डायरेक्ट हेर टाकता येते, डायरेक्ट अलाइनमेंट येते. एवढा मोठा फायदा झाला, पण तो जास्त फायदा नाही. फक्त गाड्या चालवत आहे, एवढे फिरतात, अलाइनमेंट बरोबर प्रॉपरली येतात, याच्या अतिरिक्त फायदा नाही. त्याच्यामुळं मित्रांनो, एखाद्या मुलाला जर बरबाद करायचं असेल ना, त्याच्या घरी फक्त मोबाईल घेऊन द्या, त्याला मोबाईल द्या, तो होते बरबाद. त्याच्यामुळे पुस्तकं वाचा. मोबाईलचं नॉलेज काही नॉलेज नसतं, ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचं नॉलेज घेऊन चांगले पुस्तकं वाचा, चांगले स्किलफुल राहा. ITI आणि इंजिनिअरिंग मध्ये